नमस्कार मित्रांनो, मी धीरज इंगळे. तर आज आपलं काम झालंय, पण आपलं काम करायला वेळ लागला कारण राईड होत्या, पण त्या स्मॉल राईड पडल्या, 150-200 अशा राईड पडल्या आणि आपण लोकलच काम केलं. सगळं म्हणजे लोकलच काय जे भेटेल ते आपण काम केलं आज. आणि तिन्ही ॲपमध्ये काम केलेले. तर व्हिडिओमध्ये बघा तुम्ही कोणत्या ॲपमध्ये आपलं किती काम झाले, कसा दिवस गेला. ठीक आहे, धन्यवाद. गुड मॉर्निंग, मी धीरज इंगळे. सकाळचे वाजले 5:08. आपण निघलोय गॅस फिल करायला. 2 काड्या CNG आहे आणि 3 काड्या पेट्रोल आहे. तर बघूया आज CNG किती बसतोय, प्रेशर वगैरे किती आहे काय बघूया. आणि डिवाइस करू चालू आणि बघू. आज पण कालच्या सारखं काम, कालच्यापेक्षा जास्त करायचं आज, कारण काल आपला मॉर्निंगचं सकाळचं 1 तास वाया गेलं होतं. सो आज बघू काय होते. आपल्याला उबेरकडनं एक राईड पडली. 250चा फेअर दाखवला. राजश्री शाहू महाराज कॉलेज काहीतरी दाखवले. 2 किलोमीटरचा पिकअप आहे. तर आपण चाललोय कस्टमरच्या पिकअप लोकेशनला. राईड बुक कंप्लीट झाल्यानंतर करतो अपडेट की किती भेटले काय भेटले. आपण आलोय कस्टमरच्या लोकेशनला, पण आपण राईड नीट नव्हती वाचली. ही शेड्यूल ट्रिप आहे, म्हणजे ही मला ॲडव्हान्स बुकिंग भेटलेली आहे. तर बघायला लागला तर एक कॉल आणि कॉल पण करतोय उबेरकडनं. तर उबेर म्हणते असोसिएटेड विथ नंबर नाही आहे म्हणून. तर ते पण काहीतरी एरर आलाय वाटतं माझ्या नंबरचा उबेरसोबत. ते ठीक आहे, राईड कंप्लीट झाल्यानंतर करतो अपडेट. सोडलंय आपण कस्टमरला क्राऊन हॉटेलपाशी. FC आपलं हे स्टेशनच्या अलीकडचा रोड आहे, ससूनच्या इथं, जहांगीर हॉस्पिटलच्या इथं. तर यामध्ये आता असं झालंय का 166 रुपये कस्टमरकडनं घेतलेत, पण मला 241 दिलेत उबेरने ट्रिप रिझर्वेशन फी म्हणून त्यांच्याकडनं दिलेले आहेत. फर्स्ट टाइम झालं की उबेर स्वतःहून पैसे देते कस्टमरच्या बिलापेक्षा जास्त. तर ठीक आहे, 11 किलोमीटरची राईड होती आणि 241 आपल्याला भेटले. आता आपण स्टेशनच्या साईडला जाऊया. इथनं राईड कुठं पडते बघू. आपल्याला स्टेशन सोडावं लागलं तिथनं, कारण तिथं 40 ते 46 कार दिसत होत्या आणि तिथनं आपण फ्रेश झालो. आणि येताना पण बघितले तर 26 ते 30 गाड्या दिसत होत्या. तर म्हणजे पुढच्या अर्धा-पाऊण तास काय आपला नंबर लागणार नाहीये. तर त्याच्यापेक्षा आपलं इकडे एअरपोर्ट रोडला जर गेलो तर तिकडे एखादी राईड भेटून जाईल असं माझा अंदाज आहे. तो चाललोय तिकडे मी आता. तर बघूया आता आपण, कारण ओला तर वाजली 1.45 रुपयाची. 2.5 किलोमीटरचं पिकअप आणि 2.5 किलोमीटरचं ड्रॉप. ते काही उपयोगाची नाही. रॅपिडो नाही वाजलेला आज पण एकदा पण. आणि उबेरची एक ट्रिप दिली त्याच्यानंतर काय वाजलं नाही. सो मी आता जागा सोडतोय. तर बघूया आता इथनं कुठं राईड पडते आपल्याला. इकडनं पडायला पाहिजे संगमवाडीच्या साईडला वगैरे मॉर्निंगला. तर बघू, करतो अपडेट नेक्स्ट राईड पडल्यानंतर. चला, आपण एअरपोर्ट रोडला होतो. ओलाकडनं एक राईड वाजली भागोलीची 11 किलोमीटरचा ड्रॉप आणि 2.5चा 2.5 समजा 14 किलोमीटरचे 178 रुपये दाखवलेत. बसून राहण्यापेक्षा राईड कंप्लीट केलेली परवडली माझ्या हिशोबाने. सो मी एक्सेप्ट केली आणि निघालो कस्टमरच्या पिकअप लोकेशनला. एक ओला एक उबेर. ठीक आहे, करतो आपण. कस्टमरला सोडलाय आपण वाघोलीला. आता वाघोलीला थोडंसं चौकातनं आतमध्ये आलो, 2-2.5 किलोमीटर. तर इथनं कॅन्सर रिसर्च सेंटर म्हणून एक हॉस्पिटल आहे इथं आतमध्ये. मला पण माहित नव्हतं, फर्स्ट टाइमच आलो. तर तिथं सोडलंय कस्टमरला आणि इथनं राईट साईडला आपलं वाघोलीच्या रोडला मेन हायवेला निघतो. इथनं राईड पडतात. आता बघूया. आता आपण मागच्या वेळेस आलो होतो तेव्हा आपल्याला हडपसरची राईड पडली होती. तर आता बघूया कुठं पडते, करतो अपडेट. आपल्याला उबेरकडनं एक राईड भेटली आहे, पण पिकअप 4 किलोमीटरचा आहे, पण वेळ जास्त दाखवते. 12 मिनटं काहीतरी दाखवते. ठीक आहे, चाललोय मी कस्टमरच्या पिकअप लोकेशनला. 280चा फेअर दाखवलाय भानवडीचा. ठीक आहे, राईड कंप्लीट झाली तर करतो अपडेट. मला ज्याची भीती होती तेच झालं. कस्टमरने राईड कॅन्सल केली कारण पिकअप लांब होता. 1.5 किलोमीटर फक्त राहिलं होतं कस्टमरच्या लोकेशनपासून, पण कस्टमरने कॅन्सल केलं. आपल्याला 50 रुपये भेटलेत, पण आता इथनं परत तेवढंच एमटी जावं लागेल ना. ठीक आहे, ओला चालू करतो. ओला तर चालूच आहे वाटतं, राईड नाही वाजले. तर परत इथनं रिटर्न जाऊ आणि बघूया आपल्याला कुठं नेते. वाघोलीला परत जावं लागेल. 3 किलोमीटरचा फेरा बसतोय आपल्याला. परत आपल्याला उबेरकडनं एक राईड पडली आहे. युनिक लाईफस्टाईल सोसायटी इथंच वाघोलीला एक राईड पडली होती. परत आणखी ती कॅन्सल झाली आणि आता आणखी एक राईड पडली आहे, ती आपण ऍक्सेप्ट केली. ही महागर पट्ट्यासाठीची आहे. तर कस्टमरचं झाले बोलणं आपलं याच्यासोबत आणि येतो बोललेत. म्हणजे ही मगरपट्टा आहे, मी नव्हतो ऍक्सेप्ट करणार कारण त्या साईडला जायला वेळ लागतो. पण ठीक आहे,
बसून राहण्यापेक्षा आपला आज राईड करायचे. 166चा फेअर दाखवला म्हणल्यावर 150 रुपये आपल्याला भेटणार आहेत. पण ठीक आहे, कर कस्टमरचं वेट आल्यानंतर राईड कंप्लीट करतो अपडेट. ओलाची पडली एक, पण ती अशीच 130 वगैरे काहीतरी होतं, त्याच्यापेक्षाही चांगली होती. सो मी एक्सेप्ट केली आणि राईड कंप्लीट झाल्यानंतर करतो अपडेट. आपण आलोय मगरपट्ट्याला. उबेरकडनं राईड घेऊन आलो होतो आणि 1-1.5 मिनिटाचा काहीतरी वेट टाइम चार्ज भेटला आपल्याला, 3-4 रुपये काहीतरी एक्स्ट्रा. आणि कस्टमरचं बिल झाले 180, आपल्याला 175 भेटलेत. आता इथनं बघूया कुठं बाहेर निघतोय, हडपसर वगैरे त्या साईडला जर निघलो तर बघू मग कुठं जातोय, करतो अपडेट. बहुतेक आता ओला पण चालू केले आणि रॅपिडो चालू केले. रॅपिडोची नाही पडली, ओलाची एक, उबेरचे 3 राईड झाले, आपल्याला टोटल 4 राईड झालेले आहेत. बघूया आता इथनं कुठं जातोय, करतो अपडेट. मगरपट्ट्यापासून आपण बाहेर पडलो थोडंसं खोरेगाव पार्कच्या साईडला, तिकडं स्टेशनच्या साईडला. थोडं अलीकडनंच आपल्याला एक राईड पडली आहे पासपोर्ट ऑफिसच्या इथनं औंधची. 210 का 201 काहीतरी फेअर दाखवलाय. चाललोय कस्टमरच्या पिकअप लोकेशनला. आलोय, कॉल केला, येतो बोलले आणि राईड कंप्लीट झाल्यानंतर करतो अपडेट. मी राईड केली कंप्लीट, कस्टमरला सोडले आपण औंधला. औंध चौकपासून अलीकडेच होतं, गांडोळखत काहीतरी होतं ऑफिस. आणि इथनं आपल्याला बेबेवाडीची एक राईड पडली आहे 1.5 किलोमीटरपासून. चाललोय कस्टमरच्या लोकेशनला. आता बेबेवाडीला बहुतेक मी गेलो नाही कधी, पण त्या एरियात ते मला काही लक्षात येत नाही. तो ठीक आहे, करू इथनं कस्टमरला पिकअप आणि राईड कंप्लीट झालं तर करतो अपडेट. आपलं 668 काहीतरी उबेरचं आणि 177 ओलाचं. थोडं स्लो झालंय कारण छोट्या राईड पडल्या सगळ्या. तर चालू आहे कस्टमरच्या पिकअप लोकेशनला. राईड कंप्लीट झाल्यानंतर करतो अपडेट. कस्टमरला सोडलं आपण बेबेवाडीला. कस्टमरचं बिल झालं 270, 232 रुपये आपल्याला दिलेत, म्हणजे 900 रुपये आपलं उबेरचं झालं आणि 177 ओलाचं. तर 1077 रुपये आपलं आजचं अर्निंग झाले. अर्निंग थोडं स्लो चालू आहे, पण चालू आहे. गाडी चालली 96 किलोमीटर. टाइम झाला आहे 11:14. आता इथनं बघूया कुठं निघतो, हायवेला निघतो. इथनं बघू, ॲप चालू करतो ओला वगैरे आणि कुठं निघतोय सांगतो. इथनं आपल्याला ओलाकडनं राईड भेटली. 363चा फेअर दाखवलाय बानेरचा पंडवेतना. 2.2चा पिकअप होता. चालू आहे कस्टमरच्या पिकअप लोकेशनला आणि बहुतेक माझ्या हिशोबाने 1 तास 1.25 तास लागेल या राईडला. ठीक आहे, बघूया आपल्याला किती भेटते. राईड कंप्लीट झाल्यानंतर करतो अपडेट. केला आपण कस्टमरला ड्रॉप. ओलाकडनं राईड आली होती ही. एक्सप्रेस हायवेने आलो, मुंबई बँगलोर हायवेने. तो लवकर आलो. 488 कस्टमरचं बिल झालं. 360 रुपये आपल्याला काय दिलेत आणि 540 रुपये आपलं अर्निंग झाले ओलाचं आणि 1077 झाले उबेरचं. तर 1500-1600 अर्निंग झाले आपलं. ठीक आहे, इथनं बाहेर पडतो आणि बघतो इथनं राईड कुठं पडते, करतो अपडेट. बानेरपासून आपल्याला रॅपिडोची राईड पडली होती 11 किलोमीटरची. तर 204 रुपये फेअर दाखवला आपल्याला आणि वाकडेवाडी बस स्टँडचा ड्रॉप होता. आपण वाकडेवाडी बस स्टँडला सोडले. तर राईड कंप्लीट झाली. टोटल रॅपिडोचं 204, ओलाचं 540 आणि उबेरचं 900. तर टोटल आपलं अर्निंग झाले 1644. टाइम झाला 1:04. गाडी चालली 141 किलोमीटर. तर आता इथनं काहीतरी खावे. सकाळपासून काही खाल्लेलं नाही आहे. थांबू म्हटलं तर नाही थांबलो आणि फ्रेश पण नाही झालो. आता इथं वाकडेवाडी बस स्टँडला आहे. तर बघूया आता इथनं कुठं जातोय, करतो अपडेट. आपल्याला पुणे स्टेशनपासून वाकडेवाडीला होतो आपण. तिथं नाश्ता वगैरे केला आणि तिथनं स्टेशनच्या साईडला निघलो. तर स्टेशनपासून आपल्याला एक वाघोलीची पडली होती. वाघोलीची ती काय एक्सेप्ट नाही गेली. एक खारडीची होती आणि एक हिंजवडीची पडली. हिंजवडीची जशी पडली तशी पटकन एक्सेप्ट केली. 310 रुपये फेअर दाखवलाय. आत्ताच कस्टमरला ड्रॉप केले. कस्टमरचं बिल झाले 421 आणि आपल्याला दिले 296 रुपये. तर 1196 रुपये आपला उबेर, 540 ओला आणि 204 रॅपिडो. टोटल केले तर 1940 रुपये होतात. 2 गाड्या CNG आहे. आता इथनं घरी जोपर्यंत जातोय तोपर्यंत एक गाडी संपत आणि डेली टार्गेट आपलं पूर्ण झालं. आज आपल्याला वेळ का लागला तर राईड होत्या, पण ते छोट्या राईड भेटल्यात आपल्याला आज. 150, 200, 175 अशा राईड भेटल्यात. मोठी राईड एक पण नाही पडलेली. हीच एक आणि ओलाची एक पडली. 2 राईड मोठ्या होत्या, बाकी सगळ्या 200-250च्या आतच होत्या. त्यामुळे आपल्याला टार्गेट पूर्ण करायला वेळ लागला. पण टार्गेट पूर्ण केल्याशिवाय आपण जायचं नाहीये. आपण टार्गेट पूर्ण केलं आपलं. तर आता
3 वाजलेत आणि इथनं आपण घराच्या साईडला वळून आपण घराच्या साईडला निघू आणि घरची होम लोकेशन टाकून देऊ गो टू. जर पडली आपल्याला त्या साईडची तर ठीक, नाहीतर आपण एमटी जातोय. ठीक आहे, आज थोडासा 1 तासभर जास्त लागला. 3 वाजले, 3ला आपण जनरली घरी असतो. ठीक आहे, हरकत नाही. एक राईड आपल्याला भेटली. स्टेशनपासून मोकळे येण्यापेक्षा इथनं मोकळं गेलेलं परवडलं ना. 300 रुपये आपल्याला भेटून जाते फेअर. ठीक आहे, रॅपिडो कंटिन्यू नाही पडत, नाही तर रॅपिडोचे पण चांगले राईड जोपर्यंत त्यांचं कमिशन घेत नाहीत तोपर्यंत. एकदा त्यांनी पण कमिशन घ्यायला चालू केलं तर मग एकूण एकच होणार आहे. ठीक आहे, जोपर्यंत आहे तोपर्यंत आपण फायदा करून घ्यायचा. ठीक आहे, भेटूया उद्या.